आवाज मानदेशाचा। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या एका शब्दावर मान तालुक्यातील रुग्णास आर्थिक मदत मिळवून दिली आहे। मान तालुक्यातील राजवडी येथील विजय मुकुटराव जगदाळे हे रुबी हॉल पुणे येथे हृदयरोगावर उपचार घेत होते। त्या दरम्यान खासदार लंके हे मतदारसंघातील रुग्णांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते। त्याच वेळी खासदार लंके यांचे समर्थक आणि सातारा सहकारी बँकेचे माजी संचालक चंद्रकांत जगदाळे उर्फ पिंटू शेठ यांनी कामानिमित्त त्यांना फोन करून केलं। मी रुबी हॉल रुग्णालयामध्ये आहे असे खासदार लंके यांनी सांगितलं असता पिंटू शेठ यांनी त्यांना विजय जगदाळे यांना भेटण्याची विनंती केली। खासदार लंके यांनी सुद्धा ही विनंती मान्य करत विजय जगदाळे यांची भेट घेऊन विचारपूस केली, तसेच आर्थिक मदत मिळवून देण्याचा शब्द दिला। त्यानंतर खासदार लंके यांनी विजय जगदाळे यांना वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी पत्र दिले आणि पाठपुरावा केला। खासदार लंके यांच्यामुळे विजय जगदाळे यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1 लाख रुपयांची मदत मिळाली। यावेळी विठ्ठल जगदाळे मानसोफर न्यूजशी बोलताना म्हणाले, माझा भाऊ विजय जगदाळे याच्या वैद्यकीय तपासणीसाठी आमचे मित्र पिंटू शेठ यांनी खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून दिल्याच नाही, मोठी मदत झाली। तसेच चंद्रकांत उर्फ पिंटू शेठ जगदाळे मानसोफर न्यूजशी बोलताना म्हणाले, मी खासदार निलेश लंके यांचा चाहता असून त्यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। गरजूंना मदत करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात। त्यांनी माझ्या सर्व विनंतीला मान देऊन माझ्या सहकाऱ्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, बलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।